तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला पद्मश्री पुरस्कारानं सरकारनं सन्मानित केलं आणि ही जी एक खूप आपल्याकडची पुरातन कला जी तुम्ही जपत आलेले आहात त्याला आता सरकारची राजमान्यता मिळाली. आता तुम्ही हे वाद्य वाजवून दाखवलं. आता ही दोन छोटी म्हणजे एक छोटं आणि एक मोठं असं दिसतंय. मला असं वाटलं की हे वाजवताना इकडून वाजवायचंय पण तुम्ही इकडनं वाजवलं. हां, आणि हे हे जे आहे हे ते इकडून वाजवत. पण असं आहे की तुम्ही किती वर्ष झाली हे वाजवताय? किती वर्ष म्हणजे आमचं पहिला मी तर नाही पाहिला तो पिंजोबा, पण आमचं वडील सांगायचा माझा मोठ्या म्हणजे नवश्या पिंजोबा वाजवायचा पहिला, त्याच्यावर धाकल्या वाजवायचा, त्याच्यावर लाडक्या वाजवायच्या आणि लाडक्याच्या भिकल्या वाजवायच्या. म्हणजे आमची आता माझ्यापासून 400 वर्षाची वंशावळ होत. म्हणजे नवश्या पिंजोबा, आजोबा धाकल्या, धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या. अशी हे वाद्य. तर मी जेव्हा आळंदी, जेजुरी, बारामती, सान्या, सिंगापूर असा जायचा, गावात आमच्याकडं नागपंचमी पासून तर दिवाळी परत वाजवायचा आणि मग गावकरी याला बंधन करत. अच्छा. हा, मग म्हणजे फक्त नागपंचमी पासून दिवाळी पर्यंत एवढे 2-3 महिनेच वाजवायचं, नंतर वाजवायला बंदी आहे. मग ते लोक म्हणतात मध्ये वाजवलं तर काय रे दिवाळी आली काय, दिवाळी काय, तर मग ते नाही वाजवायचा. त्यावेळेस लोक धंद्याला जातात काही ना, तर मग नाहीच वाजवत ते. पण मी जेव्हा आळंदी, जेजुरी, बारामती, सान्या, सिंगापूर इकडं कसा द्यायचा, व्यवसाय नाही गावात, ते वाजून देत नाही. मग दर्शन घ्यायचा, देवळात जायच्या. काही बऱ्याचशा माझ्या देवळात पण अटी आल्या. अच्छा. हा, चांगली माणसं, हे बाबा तारपा नाही वाजवायचा, काय हे वाद्य कशाला आणलास, देव आहे तो. मग मी सांगायचा देव आहे, मग देवाचाच हे प्रतीक आहे. देवाचा प्रतीक आहे. वारा येतो तेव्हा झाड हिलत, वारा जर त्याला दिला नाही तर ते हिलत नाही, वाजतही नाही. तर एक बाई अशी मला चांगली घराने थोरवी हवी, तर मला अशी सांग, ए बाबा संग तू सांग इकडे दाढी वाढवून आणि संग हे वाद्य वाजवस, तू मुसलमान आहेस काय? मी सांगला बाई मुसलमान नाही, ही माझी ही आदिवासीची शान आहे. मायभूमी माती परीक्षा केल्या तो मी आदिवासी, आणि श्वासाने माझी संस्कृती, आणि हाताने वाजवते आकृती, म्हणून माझी संस्कृती वाजवतो. मग मी ते पंढरपूरला गेलो, तिथं मी ती गावदेवी सांगतात तिथं गेलो, वाजवायला लागलो. मग लोकांना कळला, ते 2-3 बाया सांगायला लागल्या, बाबा तो बाबा आहे ना, तो वाजवत असेल तर वाजवून दे ना, आपल्याला काय अडचण आली. तर मला सांगा असं बरं नाही वाटलं, माझ्या डोळ्याला पाणी आला. माझ्या आईबापांनी मला चांगला दिला असता तर मी वाद्य घेऊन इकडे कशाला फिरलो असतो, पण व्यवसाय नाही म्हणून तिकडे जाणं वाजवायचा. मग मी पायरीचे खाली आलो, वाजवायला लागलो. आता मला कोणी 10 रुपये दे, कोणी 20 दे, कोणी, अरे मला 9 वाजेपासून सुरुवात केली तर 3 वाजेपर्यंत मी 3,000 रुपये मला मिळलं. अरे आहे देवता माझी धार्जनी आहे. मग तेथूनशी याला गेलो मांढरा देवीला पण थोडं सोडवलं. मी 8 दिवस राहिलो तर 8,000 सोडवलं. मला बरा वाटला. मग घरवालीला माझं मुलगा बारीक ते ठेवलं. मग मी जायचा, अरे नको रे जास तिकडं, काही कमी जास्ती झाला तर, अरे पण कमी जास्ती झाला पण मी वाजवा रे पैसे येत. मग मला ती लालच लागली आणि मग मला सगळी वाद्याची गोडी लागली. मग मी तिला सांगायच्या, हो बरोबर आहे, वाराई तेव्हा झाड हिलं, मग ही देवताच आहे.